सो एक अच्छा कॉन्टेस्ट देखने मिलेगा यहाँ पे पीयूष और मनीष के बीच में। 45 रन। और डॉट बॉल। पहली गेंद 0 रन। एक बॉल 0। और बहुत अच्छी गेंदबाजी यहाँ पे। आपको मनीष मसूरकर को मन्या को थोड़ा वैल्यू देना पड़ेगा। वो बहुत अच्छे गेंदबाज, उन्हें एक्सपीरियंस बॉलर है वो मनीष। उनको आप इतना इजीली सिक्स नहीं मार सकते। और जैसे कहा था पीयूष पूरा सम्मान देते हुए बॉलर को। 3 गेंद पे 0 रन। बहुत अच्छी गेंदबाजी यहाँ पे। नेक्स्ट गेंद। और इधर द वेल कैच। इसे कहते हैं द टीम कॉम्बिनेशन कैच। बॉल थी किसके हाथ में और गई किसके हाथ में। अगर ये आगे वाले फील्डर ने अगर ये बॉल हाथ हाथ नहीं डाला होता तो शायद ये गेंद 4 या 6 पे फिनिश की होती। बट इसके लिए कहा जाता है कि क्रिकेट इज अ परफेक्ट टीम गेम। 4 गेंद जैसे मैंने कहा था। मनीष मसूरकर डोंबिवली और अनंतम के वन ऑफ द बेस्ट बॉलर है। उन्हें रन करना बहुत मुश्किल है। और मनीष उसी को प्रूव करते हुए 4 गेंदों में 0 रन और एक बिग विकेट यहां पे निकालते हुए फन का। 4 ओवर 0 रन। द नेक्स्ट बॉलर महेश मात्रे। महेश मात्रे। बैट्समैन ही बोला, महेश मात्रे। लास्ट 2 गेंद। और एक सिंगल। 5 गेंद 1 रन 1 विकेट के नुकसान पे। वेल बैटिंग परेश। और एक और विकेट। मनीष मसूरकर अपनी टीम के खाते में ऑलमोस्ट गेम डालते हुए। यहाँ पे फन को कुछ करिश्मे करने की जरूरत है। 18 गेंदों में 44 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। ऐसा नहीं है कि वो नहीं कर सकते। कैच किसने पकड़ा? स्वप्न श्रेयस। कैच किसने? नितिन नायर। 18 गेंदों में 44 रन इस टर्फ पे इजीली हो सकता है। बट यहाँ पे प्राइमरोज की जो गेंदबाजी है वो बहुत अच्छी है। इसके लिए एक बहुत अच्छा कॉन्टेस्ट देखने मिलेगा कि 18 गेंदों में 44 रन कैसे होते हैं। 2 बड़ी विकेट निकल चुके हैं यहाँ पे मनीष मसूरकर ने अपनी टीम के लिए। वेल बॉलिंग मनिया। वो लास्ट टू लास्ट संडे जो डोंबिवली प्रीमियर लीग था वहां पे भी जो टीम जीते थे उसके टीम के लिए बहुत अच्छी गेंदबाजी की थी मनीष ने। उसी को कंटिन्यू करते हुए थँक यू. 17 बॉलमध्ये 44 पाहिजे. लव्हेंडर युनायटेडची टीम मीटिंग आहे त्यामुळे ललित आमची रजा घेतील. ललित आणि त्यानंतर सर्व त्यांचे मयूर आणि त्यांची टीम रोहन सर्वांनी टीम मीटिंग आणि ती मॅच टेबल टॉपसाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. सर्वांनी मस्त स्वामी स्वादमध्ये जेवण केलंय. व्हेज थाली आणि नॉन व्हेज थाली. आमच्या अंपायरनी पण मस्त इकडे सर्वांनी स्वामी स्वादचं चविष्ट जेवण मस्त छास आणि आमची टेनिस क्रिकेट डॉट इनची टीमनी पण मस्त जेवण केलंय. सर्वांचे स्वागत आहे. दुपारी आता मस्त
एक 4:30-5 वाजता चहा गरमागरम पिली की पुन्हा एकदा मुंबईकर सकाळची चहा, दुपारची चहा आणि ऑफिसमध्ये चहा, अगदी एसी मध्ये चहा पिण्याची मजा एक वेगळी आहे. जेव्हा ऑफिसमध्ये 8 तास काम करतो तेव्हा एक कटिंग कटिंग पे कटिंग. या बॉलवर पण समोर खेळले गेलेत बट फटका थोडा फसला. स्वागत आहे सर्वांचं रेजन्सी अनंतम लिम अँड ब्रिज टर्फ सीझन 3 चॅम्पियन्स ऑन टर्फ सीओटी. या बॉलवर देखील आपण पाहत एक चांगला बॉल. बॉलर श्रेयसने एक चांगला बॉल आतमध्ये आणला, अँगल बनवला. एक या बॉलवर म्हात्रे पॉवरफुल म्हात्रे 2 ओव्हर 13 रन. 12 बॉल मध्ये 32 पाहिजे. म्हात्र्यांची बॉडी पण डोले शोले काय स्वतःला मेंटेन ठेवलं. लास्ट पण मी टुर्नामेंटला आलो होतो तेव्हा पण अगदी त्यांची बॉडी बघून इम्प्रेस झालो होतो. आता पण स्वतःला मेंटेन ठेवलंय बाई. जिम प्रॉपर पाहिजे, फिटनेस तुमचं. यंग जनरेशन स्वतः आता फिट राहण्याचं बघते. राईस कमी, सलाड. बॉलिंग साठी बॉलर साहिल मसूरकर. स्ट्राइक एंडला रोनकला मॅच मध्ये रोनक आणावी लागेल. 12 बॉल मध्ये 32 पाहिजे. अंपायर डिसिजन जे असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल, कारण की अंपायर बोलले ते एक्सेप्ट करावं लागेल. भाई बोलला बापू दिखताय तो दिखताय. या बॉलवर पण फटका थोडा फसला. अनेक वेळा असं होतं की अंपायर्सनी आउट दिलं, आउट नसतं असतं, अशा अनेक इंटरनॅशनलला पण पाहिलं. पण ते एक्सेप्ट करावं लागतं आपल्याला, कारण की अनेक प्लेयर्सला द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकरला पण कित्येक वेळा नॉट आउट असताना आउट दिलंय, त्याने एक्सेप्ट केलंय आणि ग्राउंडच्या बाहेर गेलंय. त्यामुळे तुम्हाला ते एक्सेप्ट करावं लागेल. या बॉलवर थोडं म्हात्रे यांना फसवलं तिकडे. आणि आमचे राकेश पण तयार झालेत मॅच साठी. त्यांनी पण राईस दुपारी कमी खाल्लाय कारण की खेळायचं आहे. 10 बॉल मध्ये 30 पाहिजे. एकाच दुसरे ह्या 4 बॉल मध्ये 6 आला पाहिजे. लास्टला 6 बॉल 18, 6 बॉल 19 पण मॅच बघायला मजा येईल. या बॉलवर महेश म्हात्रे यांचा एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक आणि तिकडे रन 16 रन झालेत. 9 बॉल मध्ये 29 करायचेत. 9 बॉल 29 या 3 बॉल मध्ये एक मोठा स्ट्रोक आलाच पाहिजे. खूप चांगले एफर्ट्स केले तिकडे. या बॉलवर पण 7 बॉल मध्ये 27 रन करायचे आहेत. या बॉलवर 6 आला तर 6 बॉल 21 पण बघायला मजा येईल. बट 6 आला पाहिजे. रोनकला एक 6 खेळणं गरजेचं आहे. सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स कोमंतक स्वागती, त्यानंतर रॉयल डोसा, रॉयल इस्टेट. या बॉलवर पण ड्राईव्ह केला गेला आणि सिस्टम रेस्टॉरंट, त्यानंतर TPL येणाऱ्या 25, 26, 27 ऑक्टोबरला 6 बॉल 26 पाहिजे. टर्फ प्रीमियर लीग पण असं ऑर्गनाईज केले त्या कमिटीनी पण आपल्याला इकडे जे प्रोव्हाइड केलं स्पॉन्सर्स. त्यानंतर आमचे गेम झोन गेम स्टेशनचं खूप चांगलं वाउचर प्लेयर ऑफ द मॅच साठी आहे. ट्रॉफीज
बॉलर स्वप्नील 6 बॉल 26. यानंतर मॅच पण चांगली आहे. निलेश शेलर यांच्याकडून हिरो ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आहे आणि ती सायकल पण अगदी आपण बघतोय कोणाला भेटेल. हिरो ऑफ द टुर्नामेंट साठी हिरोची सायकल आहे. कोण हिरो असेल जो चांगला खेळेल त्याला मात्र ती सायकल असणार आहे. 5 बॉलमध्ये 25. नो बॉल आणि 5 बॉलमध्ये 24 रनची गरज आहे. काल महेश म्हात्रेने एक मॅच फिरवली होती, बट महेश म्हात्रेने ही पण मॅच जर फिरवायची तर बॅटिंग करावी लागेल. 5 बॉल 24 मध्ये 4 सिक्स मारायचे. या बॉलवर थोडा फटका फसला तिकडे आणि बॅटर आउट. चार बॉल 23. न्यू बॅटर राकेश भोईर. राकेश भोईर नवी मुंबईचे अरविंद राणासारखा त्यांचा एक लुक आहे. खूप चांगलं क्रिकेटर आहेत. आणि इकडे 22 रनची गरज आहे. 23 झालेत, 22 करायच्यात, बट 3 बॉल, त्यामुळे कुठेतरी अशक्य झालंय. या बॉलवर चांगला फटका रोनकने. 2 बॉलमध्ये आता 16 करायच्यात. बॉलरने काही चुकी केली तर मॅच बनवू शकते, बट मुश्किल आहे. मॅरीगोल्ड आणि लेव्हेंडर युनायटेड लीग मॅचची शेवटची मॅच यानंतर आणि या बॉलवर ही मॅच जिंकली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना प्रिमरोज फंटर्सने मात्र चांगला खेळ केला. आणि प्लेयर ऑफ द मॅच मनीष. सो ग्रुप सी में 2 टीमें क्वालिफाइड हुई है, प्राइमरोज पंटर्स और सीजर आर्मी. प्राइमरोज ने टॉप फिनिश किया है और सीजर ने सेकंड. सो क्वार्टर फाइनल की तो हमें 2 मैचेस समझ गए हैं, क्रेस वर्सेस सीजर और कॉर्नेल वर्सेस प्राइमरोज. मनीष आपण यायचे. मनीष प्लेयर ऑफ द मॅच. मनीषने खूप चांगली बॉलिंग टाकली.
इम्पॉर्टंट मॅच आहे की टेबल टॉप कोण करणार मॅरीगोल्ड आणि त्यांच्या विरुद्ध लॅव्हेंडर युनायटेड बॉलर अमर भावेश स्ट्राईक एंडला बॅटर रोहन आणि नॉन स्ट्राईक एंडला मयूरने पण काल खूप चांगली बॅटिंग केली होती. रोहन यांनी पण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. बट मॅच जिंकण्यासाठी काल तुम्ही काय केलं त्याला महत्व नाहीये, आज तुम्ही काय कराल त्याला महत्व आहे. रात गई बात गई. आणि इकडे पण नॉट आउट. स्ट्राईक एंडला मयूर, बॉलर अमर. या बॉलवर पण लोअर फुल टॉस बॉल आणि थोडं मिस टाइम स्ट्रोक झाला. मयूर स्वतःवर नाराज असतील कारण की बॉल कन्वर्ट करण्याचा बॉल होता बट कुठेतरी फसले आणि बॅट थोडी क्रॉस झाली त्यामुळे बॅटवर बॉल आला नाही प्रॉपर. आणि या बॉलवर सबसे कातिल रोहन पाटील, कडक फटका. त्याला माहिती आहे की रन्स करावे लागतील. आता इम्पॉर्टंट मॅच आहे, थोडं मॅच बनवावी लागेल. या बॉलवर फ्लिक स्ट्राईक एंडला आणि अमर भावेनी थोडी घाई केली. इकडे पण मात्र डॉट बॉल. 9 रन्स आले धावफलकावरती. साखळी फेरीतील शेवटची मॅच. यानंतर 7 मॅचेस आपण पाहणार आहोत. 4 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल, 1 फायनल. या बॉलवर पण एक चांगला फटका मयूर दिघे आणि पहिली ओव्हर संपली. 15 रन. 6 आल्यानंतर राकेश यांच्या चेहऱ्यावर काय स्माईल आली की भाऊ स्कोर झाला आमचा आणि त्यांनी मॅच बनवली आहे. 15 रन्स. रोहन स्ट्राईक एंडला आहेत आणि बॉलिंगसाठी नागेशला पण चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगले स्कोर बनवलाय लॅव्हेंडर युनायटेड त्यांच्या विरुद्ध मॅरीगोल्ड. 24 टीम्स खेळल्या, त्यातून ह्या 8 टीम क्वालिफाय होतील. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर इट्स अ 6 रनसाठी. यावेळी T20 वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिज सारखी टीम क्वालिफाय झाली नाही, त्यामुळे क्रिकेटमध्ये कोण कधी जिंकेल इट्स अ गेम ऑफ लक. आणि या बॉलवर लाऊड अपील, बॅटर आउट. रोहन पाटीलला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणि काय विकेट घेतल्यानंतर खुशी झाली. मॅरीगोल्डने अगदी सेलिब्रेशन केलं. आणि बॅटिंगसाठी मिस्टर ऑलराऊंडर. सकाळी कॉमेंट्री, त्यानंतर स्कोरिंग, त्यानंतर क्रिकेट. ललित, सर्व काही ललित मात्र केले या टुर्नामेंटमध्ये. अंपायरिंग पण केली त्याने. आणि आज क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात लेफ्टी. देवानी लेफ्टी बनवलं तर क्रिकेटमध्ये लेफ्टी खूप लकी आहे, हे नेहमीच राहिलंय. पहिलाच बॉल थांबवला आणि बॉलर नागेशने पण मॅच सोडलेला नाहीये. नागेश पण बोलतात की आम्ही पण जिंकणार, आम्ही पण प्रयत्न करणार. प्रयत्नात्मक परमेश्वर, तुम्ही प्रयत्न करा, एफर्ट्स द्या. या बॉलवर खूपच बाहेर, वाईट बॉल. खूप चांगला ऑर्गनाइज आज लिम अँड विश टर्फने इकडे ऑर्गनाइज केली ओव्हरऑल टुर्नामेंट. आणि रन झालेत 22.
या बॉलवर पण फ्लिक केलं गेलं आणि रन तिकडे मात्र मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग नागेशची. अभिषेक येतात नवीन बॅटर. ललितला पण मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं. या बॉलवर पण फटका थोडा फसलाय आणि गुड बॉलिंग. नागेशने एक चांगली ओव्हर टाकली आहे. गुड बॉलिंग. चांगला स्पेल टाकला. 2 ओव्हर 23 रन, म्हणजे या ओव्हरमध्ये 8 रन आले आणि 2 विकेट मिळवल्या गेल्या. अफलातून बॉलिंग नागेश. गुड बॉलिंग. बॉलर अरुण नायर. आणि जोरदार पाऊस. हवामान खात्याचा अंदाज आज पाऊस आहे. या बॉलवर पण फ्लिक केल्या गेल्या समोर आणि बॉल ट्रॅव्हल होईल, बट चांगली फिल्डिंग. कुठेतरी रन्स 24. या बॉलवर पण पुन्हा एकदा बॉल उडवला गेला आणि रन्स तिकडे हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. मॅच चालू राहील. जे तुम्हाला सिच्युएशनमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. या बॉलवर एक चांगला बॉल फिरवला तिकडे आणि डॉट बॉल. गुड बॉलिंग. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरुण नायर. अरुणने पण चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. या बॉलवर पण एक चांगला फटका आणि तिकडे अभिषेकच्या बॅटमधून 6. प्रॉपर टायमिंग केलं अभिषेकने आणि हा हँडसम 6. खतरनाक. प्रॉपर टायमिंग केलं. 2 बॉल आणि स्कोर 2 बॉल बाकी आहेत. 31 झालाय. आणि इकडे बॉल रिले कॅच. अमयने साथ दिली आणि तिकडे शेट्टीने चांगली कॅच पकडली. बॅटर आउट. 31. या बॉलवर पण एक इझी कॅच पकडली गेली तिकडे आणि अक्षयला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आता कुठेतरी मॅच आपण पाहिलं तरी फिरताना पाहिली गेली आहे आणि रन्स 31. आणि एक चांगला बॉल पाहिला गेला तिकडे थांबवलं गेलं. पावसाने पण जोरदार इकडे हजेरी लावली आहे. डॉट बॉल.
34 रन झालेत आणि या बॉलवर पण एक चांगला बॉल तिकडे मात्र थांबवलाय आणि स्कोर शांत होतोय. इकडे पण एक चांगला फटका आणि टचअप दिला मयूरने. 40 40 रन झाले, 4 विकेट. लास्ट बॉल पेंडिंग आहे आणि बॅटर आउट. 41चं टार्गेट मॅच जिंकायला मॅरीगोल्डला. बॉलिंगसाठी ललित. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पहिलीच ओव्हर घेऊन ललित. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. पुन्हा एकदा मॅचमध्ये कुठेतरी ललित मॅच एक वेगळी ॲक्शन आहे ललितची. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नो बॉल. 41चं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता मॅरीगोल्ड. अमर आणि त्याच्या सोबतीला बॅटर अमय. हे दोन बॅटर. बॉलर ललित. या बॉलवर देखील चांगला फटका, बट तेवढीच चांगली फिल्डिंग केली अभिषेकने. बॉल थोडा स्लो केला आणि रन सिंगल मिळेल. 41 करायचे आहेत, बट त्यासाठी तुम्हाला पडधड करावी लागेल. 8 टीम मात्र आता क्वालिफाय होतील. 8 मधून 4, 4 मधून 2 आणि चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. ही टुर्नामेंट कोण जिंकेल? चांगला स्पेल टाकला ललितने. पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि तिथे डॉट बॉल. ललितला माहिती आहे पहिल्या 2 ओव्हर चांगले आले तर आपण पण मॅचमध्ये येऊ. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगला स्पेल. ललितने पुन्हा एकदा कमबॅक केलं आणि चांगली बॉलिंग. गुड बॉलिंग ललित. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. बॉलर ललित स्ट्राईकेनला बॅटर अमय. फिल्डरची साथ खूप इम्पॉर्टंट आहे बॉलरला. जर फिल्डिंग चांगली केली तर त्यांचा कॉन्फिडन्स अजून वाढतो. या बॉलवर एक चांगला फटका. चुकी झाली आणि अमयने प्रॉपर कनेक्ट केलं. इट्स अ 6.
1 to go. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल. इकडे पण बॅटची एज घेतली गेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रन सिंगल मिळेल. पहिली ओव्हर संपल्याने रन झाले 13 आणि आता मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 18 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. म्हणजे 10 रन वरचढ आहेत मॅरीगोल्डसाठी. आज 2 दिवस सर्वांनी क्रिकेट इकडे एन्जॉय केलं. खूप चांगलं आयोजन आज लिमॅन ब्रिस्ट या टर्फने इकडे चांगलं टुर्नामेंट इकडे ऑर्गनाईज केली आहे आणि सर्व प्लेयर्ससाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म. यूट्यूबला देखील आपण पाहतोय सर्वजण एन्जॉय करतात. कोणी ऑन ग्राउंड आलेत, जर कोणी तिकडे मोबाईलवरती घरी यूट्यूबला बघतात. इथे लाऊड अपील, नॉट आउट. आणि कुठेतरी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा या बॉलवर एक चांगला फटका अमयने पुन्हा एकदा कन्वर्ट केलं. कडक, सडक पे कडक पे धडक, चाबुक. 19. 16 बॉलमध्ये 22 रनची गरज आहे. या बॉलवर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा अनस्टॉपेबल अमय. वेल प्लेड अमय. खूप चांगली बॅटिंग, म्हणजे सर्व क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत. एक पहिल्या ओव्हरमध्ये जो पण एक त्यांनी 6 मारला म्हणजे ललितला, तो पण त्यांनी जो बॉल अगदी स्ट्रोक बनवून मारला. खूप चांगला 6 त्यांनी खेळले होते. आणि इकडे अपील केली आहे तुमच्या अंपायर्स. या बॉलवर पण फ्लिक केला गेला. तिकडे रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. मनोज सोनटक्के 100% एफर्ट्स देतात मनोज सोनटक्के. 1 to go. या बॉलवर पण कव्हरला बॉल ट्रॅव्हल होते तिकडे आणि चांगला बॉल अडवला तिकडे मयूरने. 26 आणि 12 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. 12 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज मॅच जिंकण्याकरिता टीम मॅरीगोल्ड. आज गुलाबी कलर सर्वांची लक्ष वेधून घेतोय. म्हणजे पडदा, त्यानंतर आपलं अंपायरची टी शर्ट्स, गुलाबी साडीचा ट्रेंड आहे तसं गुलाबी अंपायरचे आमचे आज सर्व खूप चांगलं. आणि बॉलिंगसाठी राकेश शिरसाट. राकेश दादा रमेश पवार सारखा बॉल फिरवत आहेत. पहिलाच बॉल आणि तिकडे मिसफिल्ड. फिल्डिंग करावी लागेल. रॉनीकडून चुकी झाली आहे, त्यामुळे रन्स तिकडे मिळेल. या बॉलवर एक फ्लॅट 6 प्रॉपर अमरने. कडक. 10 बॉलमध्ये 8 रन करायचे आहेत. दहा चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे टीम मॅरीगोल्ड. या बॉलवर पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि तिकडे बॅटर आउट. OUT. अजूनही मॅच संपलेली नाहीये. इंडिया आणि श्रीलंकाची मॅच सर्वांनी बघितली की 1 रन असताना पण भारताला मॅच टाय झाली. पण इकडे कंपल्सरी चेसिंग आहे. न्यू बॅटर अनिल शेट्टी.
9 बॉलमध्ये 8 पाहिजे. राकेश शिरसाट बॉलिंगसाठी चांगली बॉलिंग केली. 6 आल्यानंतर पण त्यांनी विकेट मिळवला. कॉन्फिडन्स त्यांनी दिला नाही. त्यांना माहिती आहे की बॅट्समन आहे, त्याच्याकडे पण बॅट आहे, तो 6 मारणार, बट मला पण माझी बॉलिंग करावी लागेल. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा दिवस असतो. बॉलर राकेश, स्ट्राईक एंडला शेट्टी. आडव्या बॅटने खेळले गेले, बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे आणि तिकडे मोये मोये. 8 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. लास्ट ओव्हर पर्यंत मॅच गेली तर रंगणार हे नक्की आहे. बट स्ट्राईक एंडला एक सेट बॅटर अमय शिरोडकर यांनी चांगली बॅटिंग केली आहे. 13 बॉलमध्ये 22 धावांची एक चांगली इनिंग अमयने बिल्डअप केली. इकडे या बॉलवर थांबून खेळले गेलेत आणि बॉल आतमध्ये आलाय. 1 रन मिळते तिकडे आणि स्कोर मात्र सिंगलने पुढे जाईल. 35. 7 बॉलमध्ये 6 रन करायचे आहेत. 1 टू गो. 7 बॉल 6 हा महत्वाचा बॉल आहे. आणि या बॉलवर काही कॅच ड्रॉप झाली आहे. आता मात्र 6 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉल जाऊन पोहोचते ओव्हर. गुड बॉलिंग राकेश. एक 6 येऊन चांगली बॉलिंग टाकली, म्हणजे जिद्द सोडली नाही. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच नेण्याचा प्रयत्न केला त्यांनी. गुड बॉलिंग, हरकत नाही, बट एक 6 आला. आणि आता 6 बॉलमध्ये 5 रनची गरज आहे. 6 बॉल 5. बघत कुठून बॉलिंग करेल. ललित आणि बिटिंग चालू आहे तिथे. इम्पॉर्टंट ओव्हर आहे, त्यामुळे कोण बॉलिंग घेणार, कोणाला देणार, कोण स्वतःहून घेणार की दे भाऊ मी टाकतो. मनोज आणि अक्षय मध्ये, आणि मनोज वरती मात्र इकडे कॉन्फिडन्स दाखवलाय. मनोज सोनटक्के. मनोज सोनटक्के, तुम्ही एफर्ट द्या 100%, तर तुम्ही जिंकणार 200%. नाव आहे मनोज सोनटक्के. 6 बॉल 5. स्ट्राईक एंडला बॅटर शेट्टी. अनिल शेट्टी पहिलाच बॉल आणि तिकडे थांबवलाय. समीकरण आलंय 5 बॉल मध्ये 5. कंपल्सरी चेसिंग आहे. मनोज दादा, एकच वादा मनोज दादा. आणि इकडे 4 रन. अवघ्या 1 रनची गरज आहे. बघूया आता 1 रन कसा करतील, कसा फिनिश करतील शेट्टी. राकेश दादाने तिकडे डाईव्ह लगाली, बट सिंगल रन आणि मॅच जिंकले. मॅरी गोल्ड, अभिनंदन. हार्ड लक टीम लॅव्हेंडर युनायटेड. आणि आता टॉप 8 मध्ये मी नक्कीच तुम्हाला कळवू. टॉप